नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतील पाठ 18वा जलदिंडी. आणि हा पाठ लिहिला आहे डॉक्टर विश्वास येवले यांनी. डॉक्टर विश्वास येवले 1960, प्रसिद्ध लेखक, स्त्रीरोगतज्ञ व पर्यावरण अभ्यासक. त्यांची नावाडी योगार्थी, योगार्थू, उवाच, सूर्यनमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करू नद्यांशी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी जलदिंडीची अभिनव कल्पना साकारली आहे. नद्यांच्या जलप्रवाहाच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. जलदिंडीची गोष्ट या पुस्तक रूपाने हाच प्रवास सरळ भाषेत लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे. प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुलले, त्यामुळेच नद्यांना लोकमाता म्हटले जाते. परंतु आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच प्रदूषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा नद्यांच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी 12 वर्ष सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय पाठात करून दिला आहे. प्रस्तुत पाठ जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून घेतला आहे. तर डॉक्टर विश्वास येवले हे स्त्रीरोगतज्ञ आहेत, तसेच ते पर्यावरणाचे अभ्यासकही आहेत. आणि त्यांचं जे लिखाण आहे तर ते निसर्गाशी, पर्यावरणाशी प्रेरक असंच आहे. त्यांचं जे लिखाण आहे ते नद्यांबद्दल, नद्यांच्या जलप्रवाहाबद्दल, त्यातून जे नदी प्रदूषण निर्माण झाले तर त्या प्रदूषणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीचं त्यांचं लेखन आहे. आणि हा जो पाठ आहे तो सुद्धा अशाच प्रकारचा आहे. जलदिंडीची गोष्ट या त्यांच्या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. तर आळंदी ते पंढरपूर दरम्यान इंद्रायणी, भीमा आणि चंद्रभागा नद्याचा जो पात्र प्रदूषित झालेला होता तर त्याला स्वच्छ करण्यासाठी 12 वर्षापासून सुरू झालेल्या जलदिंडी या त्यांच्या जलप्रवासाचा जो काही त्यांना अनुभव आला तर तो त्यांनी जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून घेतला. आणि त्याच पुस्तकातील हा आपला एक छोटासा भाग आपल्यासमोर प्रस्तुत केला गेला आहे की ज्यामुळे आपल्यात जलप्रदूषणाबद्दल जागृती निर्माण व्हायला हवी. चला तर मग आपण आता पाठाकडे वळूयात. जुळजुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. उन्ह डोक्यावर स्थिर झालेली. संगमाच्या अनुभवानं रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं. शिडाची नाव या वातावरणात हळूहळू गेलेली. ही नौका मी संगमावर आणलेली. नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोर धरून मी पाणी कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली. तर इथे आपल्याला सांगितलं आहे की लेखक एक नौका चालवत होते. आणि नौका म्हणजेच काय तर ती छोटीशी जहाज असते तर त्याला नौका असे म्हणतात. आणि शिडाची नाव होती. ही शिडाची म्हणजे जो जहाजावर जो कपडा बांधलेला असतो, वारा अडवण्यासाठीचा जो कपडा असतो तर त्याला शीड असं म्हणतात. तर त्या शिडाची जी नाव होती तर ती नाव लेखक चालवत होते. मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं. 6-7 वर्षांचं वय त्यांचं. शिडाचा दोर धरून तो बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता. बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी. आणि मी तशीच नौका चालवत ठेवली. तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. शेवटी न रागावून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडे वळवली. तर लेखक त्यांच्या मुलांना ती नाव चालवण्यासाठी शिकवायचं त्यांचं मन होतं. आणि ते त्यांच्या मुलाला आपल्या आणि त्याच्या मित्राला नावेत बसून ते चालले होते. आणि त्यांचा मुलगा हा अगोदर उत्साहित होता, पण नंतर तो घाबरायला लागला. आणि त्याच्या वडिलांना नाव थांबवण्यासाठी विनंत्या करायला लागला की बाबा नाव थांबवा आता. आणि शेवटी न राहून लेखक त्याला तू भित्र आहेस असं म्हणत त्यांनी नाव काठाकडे वळवली.
त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. त्याचा आवाज किंचित वाढला. म्हणाला, खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात. काही हरकत नाही, मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. जे पाणी प्यायलं जायचं ते करिंगळीनेही स्पर्शू नये इतकं प्रदूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही. आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरली माती. एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. काठावरील पाण्यावर एक काळी सायच जणू आलेली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलेलं होतं. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल. तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. या जाणीवेनं खांद्यावर भार पडला. नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे, नदीच्या आणि लोकांच्याही. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. प्रत्येकजण चर्चेत भाग घेत अनुभवांवरून सूचना करू लागला. मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या सर्वांच्या चर्चात जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं. तात्काळ चापट बसून जाग आली. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामात सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. तो काढावा असं ठरवलं. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्षात एक पानही हलत नव्हतं. काही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्याच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. मग मी उत्साहाच्या भराभर शेजारच्या झाडीत अडकलेले प्लास्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हल्लं नव्हतं, ते 8-10 मिनिटातच पार पडलं सुद्धा. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारांचं होतं. मैला पाणी, रसायनं, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत. वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. दिवसभर काम करून डोळ्यासमोरील जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. दिवसभर उन्हात राबून, वल्हवून, वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानानं सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यांसमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचराविरहित पात्र.
पण काठावर येऊन बघतोय तर नदीपात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलं होतं. सर्व श्रम वाया गेलेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता. कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला. वाडी गावापासून कसबा, नगर आणि आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं. ते पाणी झाडांसाठी खतपाणी झालं असतं. झाडीही फेफावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध राहिली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. काही वेळेस यश मिळायचं, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. आळंदीहून निघून इंद्रायणी, भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोहोचायचं ठरलं. नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली. नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणावरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवासाचं एक कुटुंबच तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतो. बरोबर दिंड्या चालू लागतात. आपलीही दिंडीच. नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार. मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. इसवी सन 2002ला सुरू झालेली ही जलदिंडी सलग 16 वर्ष चालू राहिली. तर असा हा आपला पाठ होता जलदिंडी. यामध्ये लेखकांनी नदीचं जे काही नदी जी प्रदूषित झालेली आहे तर तिला स्वच्छ करण्यासाठी त्यांनी जी मोहीम आरंभली होती तर त्याबद्दल त्यांचं जे काही अनुभव होतं तर ते त्यांनी या पाठामध्ये आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर पाठाची सुरुवात खूप छान पद्धतीनं झाली की लेखक जेव्हा आपल्या मुलाला नदीतून घेऊन जातात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की मुलाला नदीचं घाण पाणी पाहून खूप काय म्हणता येईल त्याला तर भीती वाटायला लागली होती. तर आणि मग तेव्हा लेखकाच्या लक्षात येतं की जे पाणी आपण प्यायचो तर त्या पाण्याला आज आपण हातही लावू शकत नाही, इतकं ते खराब झालेलं होतं. आणि मग त्यांनी ठरवलं की या नदीला स्वच्छ करूयात आणि त्यांनी जो काही प्रयत्न केला नद्यांना स्वच्छ करण्याचा तर तो आपल्याला या पाठामधून लक्षात आला. खूप छान पाठ आहे आणि यामध्ये प्रदूषणाबद्दल आणि त्यावरच्या उपायांबद्दल सांगितलेलं आहे. तर असा हा आपला पाठ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.